नमस्कार. आपण आता व्हिडिओमध्ये असं बघणार आहोत की आता विधान परिषदेची निवडणूक चालू आहे. तर विधानसभा आणि विधान परिषद यातला फरक काय? तर विधानसभा जी असते त्याला प्रत्यक्ष हे सगळे लोक जे जनता ही मतदान करते आणि आपल्या महाराष्ट्रात 288 असे विधानसभा आमदार आपले निवडून येतात, जे आपलं इलेक्शन मागे झालं होतं ते म्हणजे 288 मधून ज्यांना 1+1 बहुमत होतं त्यांचा मुख्यमंत्री बनतो. तर आपला प्रश्न असा आहे की विधान परिषद म्हणजे काय? विधान परिषद हे अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. यामध्ये प्रत्यक्ष मतदार सामान्य जनता ही मतदान करत नाही. यामध्ये 30 आमदार हे आमदारांमधून म्हणजे 288 आले त्यांच्या मतदानाद्वारे निवडले जातात. तसेच यामध्ये 22 आमदार हे आता जे मतदान चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं हे नगरसेवक मतदान करतील आणि त्यांच्यामधून आमदार निवडला जाईल. हे स्थानिक स्वराज्यामधून 22 आमदार निवडले जातात. हे 7 आमदार हे पदवीधर मतदारसंघातून आणि 7 आमदार हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात आणि 12 आमदार हे राज्यपाल डायरेक्ट राज्यपाल नियुक्त करतात. असे 78 आमदार हे विधान परिषदेला निवडून जातात. म्हणजे मेन जर फरक बघायचा राहिला तर विधानसभेला प्रत्यक्ष जनता मतदान करते आणि विधान परिषदेमध्ये ही जनता मतदान करत नाही. ते अप्रत्यक्षरित्या असे निवडले जातात. आपले महाराष्ट्रामध्ये विधानसभेत 288 आमदार आहेत आणि विधान परिषदमध्ये 78 आमदार आपले आता सध्या आहेत.